दंडवत हो. शांताबाईंचं एक वेगळं चिंतन आज आपण करू शकतो की तुम्हाला जर का देव प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला आधी चेतन पदार्थ संबंधी याचा संबंध विशेषतः त्याज्य आणि त्याच्यामध्ये परत जड वस्तू म्हणजे संपत्ती सुद्धा त्यांची जप्त झाली. म्हणजे जड आणि चेतन हे दोन जे पदार्थ आहेत ते दोन पदार्थात तुम्ही जोपर्यंत आहात तोपर्यंत देवाची आणि तुमची भेटी नाही. ह्याच्यासाठी काय करावं लागतं? हिरतून घेतल्या जातं. कधी कधी जीव सोडत नाही. म्हणजे तिथे सांगितलेलं आहे त्यागाचे प्रकार जे सांगितलेलं आहे त्या त्यागाच्या प्रकारामध्ये स्वतेव त्यागी एक सांगितलं आहे. म्हणजे स्वतेव जाय तेवेळी सांडी. म्हणजे तो स्वतःहून सोडत नाही, परमेश्वर त्याच्याकडनं हिरतून घेतात. ते जसं औस आहेत, औसांचं पण संपत्ती होती. संपत्ती म्हणजे तिचं गाठोडं होतं. ते त्या गाठोड्यामध्ये एक कृष्ण होता लाकडाचा तितराचा आणि अजून काही वस्तू होत्या तिच्या. स्वामींनी ते काय केलं, एक एक सगळं काढून घेतल्या, नको त्या वस्तू बाजूला केल्या आणि सांगितले नदीमध्ये. ते म्हणतात देवा हे तरी ठेवा, हा कृष्ण मला वाट सांगतो. आत्ता स्वामी म्हणतात की आता साचोकार श्रीकृष्ण भेटल्यानंतर आता ह्या कृष्णाच्या मूर्तीची तुम्हाला काही गरज आहे का? आपले उपदेशी म्हणतात आम्हाला एक कृष्णाची मूर्ती पाहिजे. अरे साचोकार परमेश्वर आता भेटले नाही आहेत आपल्याला, तर कृष्णाची मूर्ती कशासाठी पाहिजे? जी मूर्ती आमच्या स्वामींनी औसांकडनं काढून घेतली त्याच प्रकारची मूर्ती आम्हाला का पाहिजे? आम्ही परत तिकडेच का चाललेलो आहे? म्हणजे लीळेंचं चिंतन, इतिहासाचं अवलोकन आम्ही करत नाही आहे. स्वामी म्हणतात साचोकार परमेश्वर भेटले, तुम्हाला मार्ग सांगणार आहे, आता तिकडे जायची गरज नाही. म्हणजे आमच्या स्वामींच्या सन्निधानी राहायचं आहे तर औसांची जी काही संपत्ती असेल ती संपत्ती देवाने काढून घेतली, तिला निरालंबी केलं आणि त्यातनं तिला मुक्त केलं. तिला वाटत होतं की मी ह्याच्यावर अवलंबून, ज्याच्यावर ते अवलंबून आहे ते अवलंबन तिचं काढून टाकलं स्वामी, आलिंबन काढून टाकलं. म्हणजे देवाकडे जायचं असेल तर ह्या संपत्तीचा विशेषत्वाने त्याग करावा लागतो. आज तुम्ही प्रत्यक्ष रूपी त्याग करू नका, मी असं नाही उद्याच अनुसरा असं नाही म्हणत. त्याचा मानसिक त्याग आधी शिका. काही लोक एकदम पटकन जाऊन अनुसरण घेऊन टाकतात आणि मग तिकडून मार्गातनं घरी फोन करतात. म्हणजे काय होतं? मन अडकलेलं आहे. माझं म्हणणं आहे की प्रपंचातच राहा आणि प्रपंचात राहून मन काढा त्याच्यातनं. हे पहिली साधना करा. तुम्ही प्रत्यक्ष संसाराचा त्याग प्रथम दर्शनी करू नका. प्रथम दर्शनी काय करा? मानसिक त्याग झाला पाहिजे. त्या त्या वस्तूतनं त्या त्या पदार्थातनं जे भेटावं म्हणून वाटतं ते नाही भेटलं तरी चालेल अशी मानसिकता आपली झाली पाहिजे. आणि मग असं होता 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 आणि मग तुम्ही तिकडे पुढे पुढे तुम्ही जाल. आणि म्हणून शांताबाईसांच्या बाबतीमध्ये पण ते देवाला करावं लागलं. कुठेतरी स्वतेव त्यागियाच्या पद्धतीचं ते असावं की देवाला ते हिरतून घ्यावं लागलं. यामागे त्यांचं नशीब म्हणण्यापेक्षा परमेश्वर त्या मागे आहेत असं माझं म्हणणं आहे किंवा असं माझं चिंतन आहे की देवानेच त्या गोष्टी काढून घेतल्या की त्यांना इकडे यायचं आहे. जसं आपण म्हणतो ना की त्यांना बोलवा बरं, मग ते म्हणतात नाही ते अमक्या कामामध्ये आहेत. तर आपण म्हणतो की असं करा, त्यांचे कामं तुम्ही करा, त्यांना मुक्त करा त्याच्यातनं, तिकडे त्यांना अडकवू नका. त्यांचं इथे त्यांना फुलं व्हायची आहेत, गंध लावायचा आहे, त्यांचं भजन पूजन इथे त्यांना इथे विधी करायचा आहे तर त्यांना इकडे पाठवा आणि त्यांच्या बदली तिकडे आपण दुसरे माणसं पाठवतो, त्यांना त्याच्यातनं मुक्त करतो. तोच प्रकार शांताबाईसांच्या बाबतीमध्ये घडलेला आहे. हे आत्ताच बोलता बोलता माझं स्फुरलं मला आहे की शांताबाईसांना पण देवानी त्याच्यातनं मुक्त केलं. का मुक्त केलं? की कुठेतरी शांताबाईसांनी मागील देहामध्ये काहीतरी निर्हेतुक क्रिया केलेल्या आहेत, निर्हेतुक काहीतरी जोडलेलं आहे आणि ते जोडलेलं आहे त्याच्या संदर्भातलं जे दातृत्व आता द्यायचं आहे ते ती वेळ आत्ता आलेली आहे. म्हणजे तुम्ही जेवण जरी 10 वाजता बनवून ठेवलेलं आहे आणि जेवणारे इकडे तिकडे आहेत, तुम्ही त्यांना 10 वाजता जेवायला बोलवता का? नाही. तुम्ही बघता 12 वाजता वाजले की मग त्यांना तुम्ही बोलवता. म्हणजे ते सगळं तयार आहे, फक्त 12 वाजायची म्हणजे ती वेळ यायची एक वाट बघणं आहे. ती वेळ झाली की लगेच त्या ठिकाणी त्यांना जेवायला बोलवलं जातं. तसं शांताबाईसांच्या बाबतीत सगळं तयार आहे, फक्त ती वेळ यायचं बाकी आहे. ती वेळ आली, वेळ आल्या आल्या मग चेतन पदार्थ आधी बाजूला झाले
जड पदार्थ बाजूला झाले आणि मग आता त्यांचं म्हणजे स्वतःच्या नातलगातनं तर मन निघून गेलं, संपत्ती तर राहिलीच नाही आहे, त्याच्यात मन अडकवण्याचा प्रश्नच नाही आहे. परंतु सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला सगळ्यात जास्त जीव कोणामध्ये असतो? आपल्या जीवामध्ये आपला जीव जास्त असतो. त्याच्यातनं सुद्धा त्यांचा जीव निघून गेला आणि ते जीवाचं सुद्धा समर्पण करायला निघाले की आता मला जगायचं नाही. म्हणजे पूर्ण आसक्तीरहित आयुष्य शांताबाईसांचं झालं आणि त्याच्यामुळे काय झालं की आता ते पूर्णपणे परमेश्वराच्या भेटीला योग्य झालेले आहेत. म्हणजे 100 ज्यांना धक्के लागलेले आहेत तो माणूस नंतर मग सगळ्यातनं आसक्तीरहित होतो, ती प्रकार शांताबाईसांच्या बाबतीत झाला. आणि म्हणून निर्हेतुक क्रियेचं महत्त्व असं आहे की तुम्ही आज निर्हेतुक क्रिया केल्या तर उद्या यांच्या बाबतीत ज्या घटना घडल्या, शांताबाईसा, भटोबास, माहीमभट्ट, हे काय एकाएकी घडले नाही आहेत. हे अनेक जन्म यांनी या क्रिया केल्यात, निर्हेतुक क्रिया केल्यात, आवडीपूर्वक क्रिया केल्यात. ते सगळं संचित साठून आत्ता या जन्मामध्ये ती वेळ आली की देवाने त्यांना भेट द्यावी, सन्निधान द्यावं, देवाने त्यांना आज्ञा द्यावी आणि त्यांनी सुद्धा आज्ञेचं पालन करावं. हे सगळं जोडून झालेलं आहे ते. आणि म्हणून आपल्याला काय करायचं, आत्तापासून ती सुरुवात करायची आहे. जे तुम्ही स्मरण करता सहेतुक कशाला करता? श्रावण महिना म्हणून कशाला स्मरण करता? मार्गशीर्ष महिना म्हणून कशाला स्मरण करता? नामप्राप्ती ते करी म्हणून स्मरण करा. नामाच्या 10 ठायामध्ये पण नामामुळे ज्ञान होतं, नामामुळे वेद होतो, नामामुळे अनुसरण होतं आहे, स्मरण होतं आहे म्हणून स्मरण करा. नाम वाजत वारा धरी पडते आकाश धरी म्हणून स्मरण करू नका. आणि शेवटचा टप्पा आहे की नामप्राप्ती ते करी, म्हणजे नामस्मरण केलं तर देवाची नी माझी भेट होईल म्हणून नामस्मरण करा. नामस्मरण केल्याने मला नोकरी मिळेल म्हणून नामस्मरण करू नका. सहेतुक क्रिया करण्यापेक्षा निर्हेतुक क्रिया करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी आपोआपच प्राप्त परमेश्वर करून देतील. आणि निर्हेतुक क्रियेचा वाहो असेल तर एक दिवशी तुम्हाला निर्हेतुक भूतभजन घडू शकतं आणि निर्हेतुक पूरभजन घडू शकतो. इथे आपण होतो. म्हणजे निर्हेतुक क्रिया लगेच आज ठरवलं आणि उद्या झालं असं नाही. त्यानंतर महानुभाव पंथाच्या आचार प्रणालीमध्ये अजून एक अन्यथा एक डोक्यामध्ये सगळ्यांच्या असतं की संकल्प सोडला की क्रिया निर्हेतुक होते. असा खूप एक गोड गैरसमज आपल्या डोक्यामध्ये आहे. म्हणजे एखादी सहेतुक क्रिया करायची त्याचा संकल्प सोडला की ती क्रिया निर्हेतुक होते का? पाणी एखाद्याच्या हातावर संकल्परूपी पाणी सोडल्याने कुठलीही क्रिया निर्हेतुक होत नसते. क्रिया निर्हेतुक सहेतुक ही तुमच्या मनाशी संबंधित आहे, पाण्याशी संबंधित नाही. तुमचं जर का मन सहेतुक क्रियेचं आहे पण अचानक तुमचं मन परिवर्तन झालं आणि तुम्हाला आठवलं की नाही हे कुठली क्रिया करतो, सहेतुक नाही, मला सहेतुक क्रिया नाही करायची, मला निर्हेतुक क्रिया करायची, म्हणून तुम्ही ती क्रिया केली तर ती क्रिया निर्हेतुक होते. कितीही तुम्ही कळशीवर जरी पाण्याचा संकल्प सोडला तरी ती क्रिया निर्हेतुक होत नसते. हे एक लक्षात ठेवा. मुळात म्हणजे आपल्या डोक्यातनं असे काही अन्यथा ज्ञान आहेत ते काढून टाकायचे. आणि म्हणून आपण जर का अशा निर्हेतुक क्रिया केला तर काय होतं की कदाचित जर का आपल्याला पूरभजन जर का घडलं, म्हणजे आमचे स्वामीच जर का आमच्याकडे भोजनासाठी आले आणि आपला जर का वाहो सहेतुक क्रियांचा असेल तर आपण देवाच्या ठिकाणी कुठली क्रिया करणार? कोणी केली सहेतुक क्रिया? ब्राह्मण ते सहस्त्र भोजन, त्यांची क्रिया कशी आहे? सहेतुक क्रिया घडली, निर्हेतुक क्रिया नाही घडली. घडली असती तर त्या ठिकाणी उल्लेख काहीतरी झाला असता. म्हणजे स्वामींच्या सन्निधानामध्ये संपर्कामध्ये कितीतरी जीव आलेले आहेत, त्यांच्याकडे देव आमचे गेले, जेवले, त्यांनी आवडीपूर्वक सगळं केलं आहे, परंतु त्याच्यामागे त्यांची काहीतरी भावना असेल, सहेतुकता असेल तर त्यांना पाहिजे त्याचं दातृत्व मिळालं नाही. आता जर का आपल्याकडे स्वामी आले आणि देवाला आपण म्हटलं की बाबा, म्हणजे एखादी सहेतुकच क्रिया आपण देवाच्या ठिकाणी केली तर ते देव येऊन स्वतः भोजन करून आपली क्रिया ती वाया गेल्यात जमा आहे, म्हणजे पाहिजे त्याचं फळ नाही मिळत. आजपासून जर का ती क्रियेचा वाव ठेवला, उद्या अचानक स्वामी भेटतील. म्हणजे आता शांताबाईचा आहेत, अचानकच स्वामी भेटले त्यांना.
किंवा मग मुक्ताबाई आहेत, मुक्ताबाईंना का स्वामींनी सांगितलं होतं की आम्ही येतोय वगैरे काहीच नाही, अचानक स्वामी समोर दिसलेले आहेत. सशाला स्वामी अचानक भेटले, दिसले समोर. असे कितीतरी घटना आहेत लीळाचरित्रामध्ये जिथे स्वामी एकदम त्यांना समोर दिसलेले आहेत, अचानक दिसलेले आहेत. तसं आपल्या पण घरी एकदा स्वामी अचानक येऊ शकतात किंवा आपली आणि स्वामींची भेट अचानक होऊ शकते. त्यावेळी जर का तुमचा आधीच्या क्रियेचा वाहो चांगला असेल तर त्यावेळेची क्रियासुद्धा तुमची उत्तमच होणार. नाहीतर आधीची क्रिया सहेतुक असेल तर कनाशीच्या ब्राह्मणासारखं स्वामी भेटून सुद्धा आपण सहेतुकच त्या ठिकाणी सगळ्या क्रिया करणार आहोत. आणि जर का वाहो चांगला असेल आपला तर शांताबाईसांसारखी भेट होईल आणि निर्हेतुक क्रियेचा वाहो त्या ठिकाणी आपला होऊ शकतो. आणि जर का आमचे स्वामी आले, दत्तात्रय प्रभू असतील, 5ही अवतार आहेत, कुठल्याही अवताराच्या ठिकाणी आपली निर्हेतुक क्रिया घडली तर ती निर्हेतुक क्रिया आपली पूर्वभजन निर्हेतुक पूर्वभजनामध्ये जाऊ शकते आणि त्याच्यामुळे आपल्याला भक्ती साधना उत्तम अशा प्रकारचं साधन आपल्याला मिळू शकतं. म्हणजे जर का आपण सहेतुक क्रियेतच राहिलो तर प्रेम कधीच होणार नाही आणि निर्हेतुक क्रियेत राहिलो तर प्रेम साधना होण्याची भरपूर संधी आपल्याला मोकळी आहे. म्हणजे हा लाभ आपण बघितला पाहिजे. परमेश्वराची जी मूळ प्रवृत्ती आहे प्रेमदान देण्याची, त्याला जर का आपल्याला योग्य व्हायचं असेल तर निर्हेतुक क्रिया आपण आत्ताचपासून चालू केली पाहिजे. आजपासून नाही, आत्तापासूनच त्याचं सुरुवात आपण केली पाहिजे. म्हणजे आत्ता जरी आपण सहेतुक गाठी फिरवत असू तर लगेच फिरवता फिरवता ती गाठी कशी झाली पाहिजे, पुढच्या सगळ्या गाठ्या निर्हेतुक झाल्या पाहिजे. तोची व्हावा, तोची भेटावा म्हणून झाल्या पाहिजे. अशा प्रकारची तळमळ तुम्हाला आज ठेवावी लागेल तुमच्या स्मरणामध्ये. म्हणजे ती एक तळमळ जर का असेल, परमेश्वरच भेटला पाहिजे म्हणून स्मरण करा तुम्ही, बाकी कशासाठीच स्मरण करू नका. देवच भेटला पाहिजे, देवाचं ज्ञानच भेटलं पाहिजे, देवाची आवडी निर्माण झाली पाहिजे, देवाचं अनुसरण घडलं पाहिजे आणि देवाचंच सगळं स्मरण घडलं पाहिजे. म्हणून स्मरणाचा जो काही तुमचा एक हे आहे, मोड आहे, तो मोडच तुम्ही बदलून टाका आणि केवळ देव भेटावा आणि देवाला प्राप्त करण्याची सगळी साधनं मला मिळावीत म्हणून जर का आजपासून तुम्ही स्मरण चालू केलं तर ते सगळं स्मरण तुम्हाला काय करणार आहे, तुमची आवडी वाढवणार आणि तुमची जेवढी आवडी वाढेल तेवढं तुम्ही प्रेमाकडे जाण्याच्या जास्त जवळ जाता. म्हणजे प्रेम साधन तुम्हाला होऊ शकतं. जे परमेश्वराचं मूळ प्रवृत्ती आहे आणि ज्याची जास्त आवडी आहे. आता आपण या वचनाच्या जवळ येऊया अजून, की ज्याची जास्त आवड आहे त्याला जास्त तळमळ पण राहणार आहे. म्हणजे ज्याला जास्त आवड असते एखादा पदार्थ खाण्याची, त्याचा तो पदार्थ कधी येईल आणि कधी मी खाईल त्याची ती तळमळ त्या आवडीमध्ये दडलेली आहे. त्याला तो पदार्थ खाण्याची आवडच नसेल तर त्याच्या संदर्भातली तळमळसुद्धा नसते. तळमळ तेव्हाच असते ज्या वेळेला त्याच्या संदर्भात आवडी असेल. मग जर का तुम्हाला आवडी असेल देवाच्या संपर्कामध्ये येण्याची, सन्निधानामध्ये येण्याची, सन्निधानात राहण्याची जर का तुमची आज आवडी असेल तर ती आवडी काय होईल, हळूहळू तळमळीमध्ये बदलणार. ती आवडी तळमळीला जन्म देईल आणि जेवढी तुमची तळमळ जास्त असेल प्रेम साधन त्यांनाच होतं, इतरांना होत नाही. हे जर का तळमळ ज्ञानियाकडे असेल तर स्वामी सांगतात तळमळीत जन्माते धाडी त्यासी परमेश्वर आपले प्रेम देतात. तळमळीत ज्यांनी जन्म हे केलेला आहे, तळमळ म्हणजे त्याच्या मागे आवडी आहे, ती आवडीपूर्वक तळमळ हा एक प्रकार वेगळा आहे. किंवा एखाद्याची वस्तू हडपण्याची पण तळमळ असते ना आपल्याला, ते पण असतं. तर ती तळमळ तुम्हाला वाईट गोष्टींकडे घेऊन जाते आहे, परंतु ती वाईट गोष्टींची तळमळ नको आपल्याला, ती तडफड झाली. आपल्याला आवडीयुक्त परमेश्वर भेटीची तळमळ आपल्यामध्ये असेल तर त्यांनाच परमेश्वर काय करतात, प्रेम देतात. म्हणून आपल्याला प्रेम कसं होईल आणि प्रेम होणं किती सोपं आहे. प्रेम होण्यासाठी कुठल्याही प्रकारची तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करायची नाही आहे, पैसे खर्च नाही आहे, 5-10 लाख रुपये खर्च नाही आहे. डॉक्टर व्हायचं असेल तर कितीतरी लाख खर्च करावे लागतात,
पण परमेश्वराचं प्रेम साधन मिळवायचं असेल तर 1 रुपयासुद्धा तुम्हाला खर्च याच्यामध्ये सांगितला का? 1 रुपयासुद्धा खर्च नाही सांगितला. फक्त आवडी जी आहे ती इकडून काढून तिकडे तुम्हाला लावायची आहे. प्रपंचातली आसक्ती जी आहे ती देवाकडे तुम्ही सक्तीने आसक्ती देवाकडे तुम्हाला न्यायची आहे. आणि तळमळ असेल तर कितीतरी सोपी पद्धत आहे. मला तर सगळ्यात सोपं काय वाटत असेल तर परमेश्वर प्राप्त करणं हे सगळ्यात सोपं वाटतं मला. बाकी आता तुम्ही जर घर घ्यायचं तर सोपं आहे का? नोकरी लागणं सोपं आहे का? लोक म्हणतात शिक्षण सोपं आहे का? आता किती महाग आहे. आता इथून कुठेतरी जायचं तर ट्रॅफिकमध्ये जाणं सोपं नाही आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या गोष्टी सोप्या आहेत मला सांगा फक्त एखादी. कुठलीच गोष्ट आत्ताच्या घडीला सोपी नाही आहे. परंतु परमेश्वर प्राप्त करणं हे सगळ्यात सोपं आहे. परंतु आपण काय केलेलं आहे की जे जास्त सोपं आहे ते जास्त आपण काय केलं, खूप अवघड करून ठेवलेलं आहे. आपणच केलं ते अवघड. नाहीतर सगळ्या गोष्टी परमेश्वर प्राप्तीच्या साध्यही सोपं आहे आणि साधनही सोपं आहे. तुम्ही जेवढा संघ जसा ठेवाल आणि देवाने त्याच्या संदर्भातल्या गोष्टी सांगितल्या की तुम्हाला हे स्मरण करायचं आहे का, तर जैसा तुम्ही संघ ठेवाल तैसे तुम्ही ठाकाल. जीव जैसा संगी ठेवीजे तैसा ठाके. तुम्हाला स्मरण घडत नाही, स्मरणनिष्ठ कोण कोण लोक आहेत त्यांना शोधा आणि त्यांच्यासोबत राहा, तुम्हाला स्मरण साधेल. तुम्हाला ज्ञान होत नाही का? जे जे ज्ञान चर्चा करणारे लोक आहेत त्यांच्यासोबत उठबस करा तुम्ही, तुम्हाला ज्ञान आपोआप होऊन जाईल. आता समजा मला ह्या शहराची माहिती नाही आहे, आता मी कितीतरी वेळा आलो गेलो आता मला माहिती होत गेलं. जसं जसं तुम्ही संपर्क राहाल तेवढं तसं तुम्हाला माहिती पडेल. तसं तसं तुम्ही सेवादास्य तुम्हाला माहिती नाही, तुम्हाला जमत नाही, सेवादास्य करणाऱ्या लोकांसोबत राहा, आपोआप सेवादास्य येतं. किती सोपी गोष्ट आहे. आपण घरीच रडत बसतो, माझी वचनं पाठ होत नाही, माझी वचनं पाठ होत नाही, माझं स्मरण घडत नाही. तुम्ही त्या लोकांसोबत राहा, त्यांनी तयार केलेलं वातावरणसुद्धा तुम्हाला मिळतं. जसं वायफाय मिळतो ना आपल्याला, ते वायफाय ही आत्ताची पद्धत हे नाही आहे, ही तेव्हा काळापासूनची आहे की जो स्मरणनिष्ठ व्यक्ती आहे त्याचं वातावरण आपल्याला मिळतं. त्यांनी केलेलं स्मरण जे आहे, त्यांनी निर्माण केलेले जे वातावरण, त्या वातावरणात तुम्ही जा, तुमचं स्मरण घडेल, तुमच्याकडनं सेवादास्य घडेल, तुमच्याकडनं नामचिंतन होईल, तुमच्याकडनं वचन पाठांतर होतील आणि तुम्ही म्हणाल की घरी होतं तर होतच नव्हतं, इथे आलो मार्गात आणि झालं. कारण की तुम्ही त्या लोकांच्या संपर्कामध्ये. म्हणजे देव प्राप्त करणं किती सोपं झालेलं आहे. देवाची एकदा साधनं प्राप्त झाली तुम्हाला की साध्यरूपी जे परमेश्वर आहेत ते तुम्हाला आपोआपच भेटणार आहेत. म्हणून साधन प्राप्त करणं हे सगळ्यात सोपं आहे. तुम्हाला त्या त्या लोकांच्या संपर्कात राहायचं की झालं. अन्यथा ज्ञान सांगणाऱ्या लोकात राहू नका, अज्ञान लोकांमध्ये राहू नका, अन्यथा क्रिया करू नका. जे कराल ते वचनोक्तच करा, कोणाला काही घाबरायचं नाही. जो एखादा व्यक्ती वचनाबाहेर काही सांगत असेल नाही ऐकायचं अजिबात. वचनाबाहेर स्वतः परमेश्वर जरी सांगत असतील तर परमेश्वराचं सुद्धा ऐकायचं नाही. असा येथीचा ज्ञानी आहे बरं का. आमच्या स्वामींनी सांगितलं भिक्षांना एक घास तुम्ही का आणि एक घास काय करा जमिनीवर ठेवा. भटोबास म्हटलं नाही, भिक्षांना आहे पवित्र आहे ते मी खाली ठेवणार नाही. परमेश्वर तुम्हाला वचनाबाहेर सांगून बघतात. म्हणजे साधाईसांना स्वामी सांगतात तुम्हाला जायचं आहे का, कुठे, वाराणसीला की द्वारकेला, कुठे. ते म्हणतात देवा नाही. ते म्हणजे तुम्हाला सोबत आहे. ते म्हणतात नाही मला पाय नाही येत, म्हणजे चालता येत नाही. स्वामी म्हणतात आम्ही तुम्हाला पाय देऊ, पाय नीट करू, तुम्ही चालू शकाल. देव काय करतात, सन्निधाना बाहेर घालवायला बघतात, वचनाबाहेर त्यांना घालवायला बघतात. परंतु त्या कोण आहेत, साधा आहेत. आपण असतो तर आपण म्हटलो ठीक आहे आम्ही फिरून येतो, महाराष्ट्राबाहेर कधी गेलो नाही तर थोडं बघून येतो, फिरून येतो, ट्रिप करून येतो एखादी. परंतु त्या साधाईचा होत्या, स्वामींनी पाठवलं तरी ते जायला तयार नाही. हा येथीचा ज्ञानी आहे. देव कधी कधी तुम्हाला तो पर्याय देतात, म्हणजे चुकीचे पर्याय पण देतात आणि त्याच्यामध्ये एक योग्य पर्याय पण असतो. आपल्याला त्यावेळेला चुकीचेच पर्याय निवडतो आपण बरोबर, परंतु देव तिथे अपेक्षा ठेवतात त्यांनी योग्य पर्याय निवडावा. म्हणजे कधी कधी परमेश्वर तुम्हाला वचनाबाहेर जाण्याचं सुद्धा सांगतील, पण जर का तुम्ही ज्ञानावर पक्के असाल तर तुम्ही म्हणाल नाही देवा मी हे खाणार नाही किंवा हे जाणार नाही.
म्हणजे आमच्या स्वामींचं लगेच लीळेचं प्रमाण आपण देऊया त्याला, की स्वामींनी एकाही सगळे निरोप पाठवला, सांगा आईला की तुम्हाला जे रुचेल ते खा, आम्ही जे तुम्हाला वचनं दिलेली आहेत, हे खाऊ नका, हे खाऊ नका, वृक्षांनाच खा, फोडणी तोडणीचं इंद्रियार्थ रस विखो सेवन करू नका, हे त्यांना आम्ही सांगितलेलं होतं. पण आता आम्ही सांगतो की तुम्हाला पाहिजे ते खा, वचनाबाहेर गेलात तरी चालेल आता. म्हणून स्वामी निरोप पाठवतात आणि ती मुलगी त्यांची निरोप सांगते की देवाने तुला आवडेल ते खायला सांगितलेलं आहे, जे रुचेल ते खा. ते म्हणतात आता मला श्री चक्रधरा वांचून काही एक न रुचे, आता मला देवाशिवाय काहीच आवडत नाही. जे देवाने आज जर का मला सगळं खायला सांगतात तर तेव्हाच मला त्यांनी किती विचार आहे त्या बाईचा. म्हणजे शांताबाईचं ह्या साक्षर होत्या असं कुठेतरी येत नाहीत, परंतु मला तर वाटतं ती खूप मोठ्या साक्षर होत्या की त्यांना परमेश्वराने दिलेल्या अक्षराची जाणीव होती, परमेश्वराने उच्चारलेल्या त्या अक्षरांची जाणीव होती. याच्यापेक्षा मोठं साक्षरत्व काय असं? आज आपल्याला लिहिता वाचता येतं पण परमेश्वराच्या अक्षराची शब्दांची जाणीवच नाही आहे की ते शब्द काय सांगतायत. ते शब्द शांताबाईसांना कळाले की जर का आज देव मला सांगतात खा, तर मग तेव्हाच मला काय खायला नाही सांगितलं त्यांनी. म्हणजे मूळ काय आहे, ते जे वचन सांगितलं, तो जो विधी सांगितला, हे खाऊ नको ते खाऊ नको, म्हणजे हेच माझ्यासाठी लाभदायक आहे. आत्ता जे स्वामी सांगतात पाहिजे ते खा, ते माझ्यासाठी लाभदायक नाही. म्हणजे देव सांगतायत तरी सुद्धा देवाने सांगितलेलं कुठलं योग्य ह्याचा पण आपल्याला ताळमेळ करता आला पाहिजे. आणि ते कधी होईल, ज्यावेळेस तुमच्याकडे ज्ञान असेल. म्हणून आपला विषय तिथे आहे की अन्यथा जर का कोणी सांगितलं, अन्यथा क्रिया करायच्या नाहीत. वचन पडताळून बघा, तुमचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, तुमचं आचरण महत्त्वाचं आहे. तुमचा तो वेळ आणि तुमचं जे आचरण जे आहे ते अन्यथा क्रियेकडे नको. अन्यथा आचरण झालं तर तुमचा वेळ पण जाईल आणि तुमचं आचरण पण वाया जाईल. म्हणून आपला वेळ उपयोगी केला पाहिजे, आचरण उपयोगी केलं पाहिजे. म्हणून यथार्थच वचनोक्तच ईश्वरोक्तच आचरण आपण केलं पाहिजे. आणि हे सगळं जेव्हा तुम्ही निर्हेतुक कराल किंवा ईश्वराच्या वचनाला धरून कराल, त्यावेळेला तुमची हळूहळू त्या वचनासंदर्भात, त्या आचरणासंदर्भात तुमची आवडी निर्माण होईल. मला एका जणांनी सांगितलं की आधी आम्ही लीळा वाचत नव्हतो, परंतु तुम्ही सांगितल्यानुसार आम्ही रोज एक लीळा वाचायला लागलो. काही काही लीळा समजत नव्हत्या, त्याचे अर्थ कळत नव्हते, पण आम्ही वाचायचो. हळूहळू ते समजायला लागलं. आणि आता असं आहे की समजो ना समजो, पण एक लीळा वाचल्याशिवाय झोप येत नाही. आम्ही उशिरा जरी कधी घरी आलो तरी आम्ही एक लीळा वाचतोच, त्याच्याशिवाय चैनच पडत नाही. म्हणजे त्या विषयाशी ते कसे झाले, आवडी त्यांची जोडल्या गेली. तुम्हाला एक वेळ अशी येईल की स्मरण केल्याशिवाय तुम्हाला बेचैन होऊन जाल तुम्ही एकदम. ऑक्सिजन, स्मरण म्हणजे ऑक्सिजन. परमेश्वराचा प्रत्येक विधी आपल्यासाठी ऑक्सिजन रूपी पाहिजे की तो नाही मिळाला की आपण गुदमरलो पाहिजे. अशा प्रकारची आवडी त्या प्रत्येक परमेश्वराने विहित केलेल्या यथार्थ साधनाशी तुम्ही जोडल्या गेलात की तुम्हाला आवडी आपोआप निर्माण होते, तळमळ आपोआप निर्माण होते आणि तिथूनच परमेश्वराला भेटण्याचा मार्ग तोच आहे, वेगळा कुठला नाही. आज काय झालं की आपण विविध अन्यथा क्रियांमध्ये अडकून राहिल्यामुळे परमेश्वराचा यथार्थ विधी जो आहे तो म्हणजे त्याच्यापासून आपण लांब राहिलो, तिथे त्याच्या संपर्कात आलो नाही. त्याच्यामुळे आवडी, तळमळ आणि परमेश्वर भेट या 800 वर्षानंतर सुद्धा आपली आणि देवाची भेट नाही. त्याचं कारणच ते आहे. म्हणून जर का हे सगळं असेल तर त्याच जीवाला परमेश्वर काय करतात, एका प्रेम संचरती. आत्ता जेवढे काही गुण मी सांगितले, तो व्यक्ती म्हणजे कोण आहे, एका. एवढ्या लोकांमध्ये त्या एकाच पुरुषाला, म्हणजे कुठल्या, जो व्यक्ती निर्हेतुक क्रिया करतोय, आवडीपूर्वक करतोय, तळमळपूर्वक करतोय आणि यथार्थ क्रिया करतोय, तो एक जो पुरुष आहे, तो जो एक जीव आहे, त्या एकाला परमेश्वर काय करतात, प्रेमदान देतात. नाही तर आमच्या स्वामींच्या सन्निधानी एवढे वर्ष स्वामी फिरले, पूर्ण महाराष्ट्र परिभ्रमण केला, पण काही बोटावर मोजण्या एवढ्याच जीवांना स्वामींनी आमच्या प्रेमदान दिलेलं आहे. कारण की ते एक जीव ते 2-3च भेटलेले आहेत. हे भेटलेत, महादुबा भक्त असतील, आमच्या बाईसा असतील. म्हणजे स्वामींना अनेक जीव भेटले, परंतु वाडोवाडी स्वामींनी त्या जीवांना गिवसलं, परंतु एखाद्याला प्रेम द्यावं असे बोटावर मोजण्या एवढेच भेटलेले आहेत. म्हणून
त्या एका पदामध्ये आपल्याला पण यायचं आहे. म्हणजे त्या ह्याच्यामध्ये आम्हालाही प्रेम झालं पाहिजे, भक्ती झाली पाहिजे. या ओल्या गुणाच्या आचरणामध्ये मला सुद्धा यायचं आहे. या वचनामध्ये माझं सुद्धा नाव आलं पाहिजे. आणि म्हणून आपल्याला त्या क्रिया ज्या आहेत त्या पद्धतीच्या करायच्या आहेत. तर आजच्या सत्रामध्ये आपण 13वं वचन जे आहे एका प्रेम संचरती या वचनासंदर्भात आपण या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.